मी नाही हा फक्त एक्झाम्पल दिलंस ना एक्झाम्पल दिलं एकदम ही कुठली आहे? कोणाला हॅलो फ्रेंड्स. अगं हॅलो फ्रेंड्स नाही, आज आपण मराठी चॅलेंजेस खेळणार आहे, तर मराठीत बोल. अरे हा, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आम्ही करतोय मराठी म्हणी चॅलेंज. त्याच्यामध्ये आई आपल्याला काहीतरी मराठी म्हणी विचारतील, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि त्याच्यात आपलं उदाहरण द्यायला जमलं तर सगळ्यात बेस्ट, आणि जो जिंकेल त्याला मिळणार आहे पटकन टाक सेलिब्रेशन. मला मिळणार ठीक आहे, जो जिंकेल त्याला मिळणार आहे सेलिब्रेशन. सध्या आपण हे परत आईकडे देऊया, सुरू करूया. आई म्हणजे माझी बायको, ओवीची आई, ठीक आहे, आणि हिची मावशी. चल मग रुचिता, चल मग काही आम्हाला म्हणी विचार. आम्हाला म्हणजे यांना विचार, मी फक्त मध्ये थोडं बघण्यासाठी काय. हा ठीक आहे, चालेल. असं तुम्हाला दोघांना नाही जमलं तर मी उत्तर देईल किंवा आई उत्तर देईल, मलाही नाही जमलं तर आई देईल. ठीक आहे, ठीक आहे. लेट्स स्टार्ट. तर मग मी आता स्टार्ट करू म्हणी विचारायला. येस. हा. हो पण ज्याला येतं त्यांनी काय करणार, हात वर करा. हो हा. कारण आपल्याकडे आता हात वर तुम्ही हात वर करा. ठीक आहे, बस. चला सगळ्यात पहिली म्हण मी आता विचारत आहे. हम्म. अडला हरी गाढवाचे पाय धरी. स्वरा सांग. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता जर मला कोणीच ऑप्शन नसेल कुठे, तर मी ह्याच्याकडे जाईल, पण हा पण तेवढा परफेक्ट ऑप्शन नसणार आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे अच्छा, की तू अशा व्यक्तीकडे जाशील ज्याला काहीच माहित नाही. हा. पण माझ्याकडे कोणता वेगळा ऑप्शन पण नाहीये की मी दुसऱ्याला काम सांगू शकेल. तो ओनली वन ऑप्शन. बरोबर म्हणून आहे. या म्हणीचं म्हण काय आहे ही, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण मी नाही हा फक्त एक्झाम्पल दिलंस ना एक्झाम्पल दिलं. एकदम प्रॉपर अर्थ सांगते मी. हा. एकदम मला वाटतं मी नक्की या चॅनल हरणार आहे. का ग? का मला एक पण नाही माहित. असं काही अच्छा. नाही. त्याचा अर्थ लावू शकतेस. ठीक आहे, हम्म. आता जे स्वराने सांगितलं त्याचा एक्झॅक्ट अर्थ म्हणजे तंतोतंत अर्थ मी सांगते तुम्हाला. तंतोतंत. हा, तंतोतंत. बुद्धिमान माणसालाही अडचणीच्या वेळी बिंडोक माणसाची विनवणी करावी लागते. चालेल. बरोबर बोललेले. बरोबर. हा पॉइंट स्वराला. नेक्स्ट म्हण विचारते तुम्हाला. ठीक आहे, हम्म. अति तेथे माती. अति तिथे माती. तर मग कोणाला उत्तर येत आहे? मला. अच्छा, हा. आता ओवीला येत आहे. ठीक आहे, काशीची मस्ती सुरू आहे का? एक्सप्लेन. इथून हा. बरोबर नाही, या वेळेवरती उडी मारते. हा, चलो. तर अति तिथे माती म्हणजे जर आपण जास्त केलं तर आपण तिकडे चुकतो. ओके, म्हणजे हा. यू मीन टू से की कुठलीही गोष्ट आपण हा. जास्त करायची नाही, म्हणजे नुकसान आपलंच आपलंच होतं. होतं. आता ह्याचा परफेक्ट मिनिंग जवळपास ती बरोबर आहे, एक्झॅक्टली 100% नाही, पण ठीक आहे. ओवी म्हणजे ओवीला हा पॉइंट जातो आहे. हा. आणि याचा एक्झॅक्ट अर्थ मी सांगते. अगं काशवी. तंतोतंत अर्थ मी सांगते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. ठीक आहे, ओके, क्लॅप. ए, मगाशी स्वरासाठी पण क्लॅप करा. हा, क्लॅप 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 क्लॅप. काशू क्लॅप क्लॅप पटकन ये. अरे बापरे, काशीची जम्प पण नंतर कॅप्चर करा. तुम्हाला क्लॅप करा. माहिती आहे ना, अश्वी क्लॅप. तुम्हाला माहिती आहे ना, सारखी मस्ती करते. ठीक आहे, थर्ड. आता दोन, मला असं वाटतं दोन थोडे सोपे झाले, तर थोडा एक मी अवघड तुम्हाला विचारते. अच्छा, म्हणजे आई कदाचित दोन सोपे एक अवघड, दोन सोपे एक असं अवघड काही नाही, घेतले. डिपेंड. मला आता दिसतंय Okay, तुम्हाला so येत आहेत, already तर मग मला असं हम्म. वाटतं आता काहीतरी डिफिकल्ट लेवल म्हणजे अवघड अवघड. आव्हान तुम्हाला दिलं बापरे. पाहिजे. आव्हान. हा. तर आता पुढची म्हण आहे, हम्म. अप्पापाचा माल गप्पापा. हे कुठली आहे? कोणाला माहितीये? बापरे, हे परत विचार करा, थोडासा विचार करा. थांब ना, परत बोल. अप्पापाचा माल गप्पापा. अप्पापाचा माल गप्पापा. मला जरासा अंदाज येतोय, पण मला तुम्ही अंदाज येतोय. हा, मग जरा बोलाय की आधी स्वरा बोल. चल. गप्पापा, राईट? हा, असं त्याचा होतं ना? अप्पा. सो मला असं वाटतंय की दुसऱ्याचं जे सामान म्हणजे माल सामान म्हटलं गेलं, सो मे बी दुसऱ्याचं जे आहे ते आपण आपलं समजायचं, म्हणजे दुसऱ्याचं ते आपण आपलं समजायचं. नाही, असं नाहीये. ठीक मला आहे. वाटतं मी एकदम खतरवाडी घासलं मतलब कळलंय. मतलब अर्थ. अर्थ. हिंदी. ठीक आहे. काशीची अरे मस्ती. काकी, हा. हा, मी एकदम
विचित्र मिनिंग घडलंय हा काय आप्पाचा माल एकदम खतरनाक आप्पाचा माल एकदम असं काही खतरनाक. वो अलग ही लेवल का बंदा था. असं नाहीये. अच्छा ओके. आप्पा पच्चा माला काय मला 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 नाही जमला बोल काय बोली अपापाचा माल गपापा. आप्पाचा माल गप्पा. मला असं वाटतं आप्पाचा माल लुप्त झाला, हरवला, कोणी तर लंपास केलं. आप्पा कोण आहे याच्यामध्ये? मला माहित नाही आप्पा कोणता माणूस असेल. पण हे तर म्हण आहे की म्हण आहे. कुठल्या माणसावर थोडीच आहे. मग तर आप्पा याचा अर्थ म्हणजे तुम्ही हारलेला हा, मी आहात. हरला मी ते मलाही हारलेले जमलं. आहात. हो, या हो. राऊंडला- या म्हणीला तुम्हाला 0 पॉइंट. त्याचा अर्थ आहे तो लक्षात ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला ती कोणी म्हण वापरली तर तुम्हाला त्याचा अर्थ यायला पाहिजे. हम्म. तर याचा अर्थ आहे चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती लगेच नष्ट होते. अच्छा म्हणजे चुकीच्या मार्गाने कधीच काही घ्यायचं नसतं. नाहीतर सरळ आपापचा मार्गाने जा माल भले गपापा लेट होऊन होते. जाईल. हा सरळ मार्गाने जा भले लेट होते. आता आम्ही चुकीचा विचार केला आम्ही पुनरावृत्ती हा. आम्ही आप्पा माणूस समजला. इन शॉर्ट जर आपल्या या गावाचे रस्ते जायचे नाही पण त्या गावाचे रस्ते लक्षात हा ठेवायचे. असं होऊ शकतो. हा. करेक्ट. वाव जर- खूप जर चुकून जिथे झालं तो रस्ता बंद असेल दुसरा रस्ता माहिती नसेल तर चला चला आता पुढची म्हण. ठीक आहे. हम्म. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. येस मला माहित आहे नशीब मला माहित आहे. विचार करा. हिंट मिळाली मला हा पण दोघींना येते का? आधी मला मे बी येते. एक मिनिट आधी आधीच उल्हास हा त्यात फाल्गुन मास. ठीक आहे मगाशी स्वराला फर्स्ट दिला तर आता ओईला फर्स्ट बोल काय तुला वाटतं? मला माहित आहे अर्थ काय तू बोल. आधी उल्हास त्यात मग फाल्गुन अच्छा मास. मग त्यात फाल्गुन मास. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. थिंक थिंक बापरे एवढं मंत्र बोलते काय? मंत्र फेकून मारणार वाटतं हे. जमला मंत्र नाही नाही हा तुला येते. अगं मंत्र म्हणतो स्वराला पास बोलू दे. ऑन. स्वराकडे जाऊ. हा. मे बी समजवू कसं तुम्हाला? कसं इथे तुला जमत असेल तसं समजू. म्हणजे ऑलरेडी जर काही आपला प्रॉब्लेम चालू असेल आणि अजून एक मोठी प्रॉब्लेम क्रिएट झाली तर हम्म. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास. नाही असं नाही म्हणू शकत एक्झॅक्ट आपण तसं नाही म्हणता ना. एक्झॅक्ट असं म्हणता Situation- येणार ना. म्हणजे मला तरी परिस्थिती. वाटतंय म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखादी एक मिनिट ठीक आहे. हा मिनिट. एक मिनिट ओके ऑलरेडी भरपूर खर्च झाला त्याच्यामध्ये अजून एक खर्च आला नाही असं पण तुम्ही नाही परिस्थिती फक्त सांगताय. हा पण असं नाहीये. आधीच उल्हासचा अर्थ तुम्हाला कळला तर पुढचं सगळं कळेल. उल्हास. अच्छा ठीक आहे मन काय होती आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. उल्हास नाही उल्हास. उल्हास ओके आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. बरं ठीक आहे म्हणजे अशी आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट आपल्याला करायची नाहीये ठीक आहे आणि आपल्याला ते जबरदस्ती सांगितले करायला की करा आणि ती गोष्ट करायला गेलो आणि ती गोष्ट झालीच नाही किंवा करता आपल्याला आलीच नाही. असं फॉर एक्झाम्पल आता उदाहरण मी देतो असं की मला कोणतरी असं आपण ओवीला बोलतो की ओवी अगं जाऊन जरा पाणी घेऊन ये का. ठीक आहे मग ओवी काय करते पाणी आणायला जाते आणि बोलते अरे बाबा पाणीच नाहीये आणि परत येते. म्हणजे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास म्हणजे करायची इच्छा नाही आणि आपण सांगितलं ती गोष्ट करायला आणि तरी पण ती गोष्ट होत नाही काहीतरी XYZ रिझनमुळे त्या गोष्टीमुळे In पर्सनली इन शॉर्ट तुला असं म्हणायचं की एखाद्या माणसाला एखादं काम करायचं कंटाळा आणि आपण त्याला अजून एखादं काम दिलं हा. तर त्याला ते करायचं अजूनही कंटाळा येतो. हा म्हणजे असं किंवा गोष्ट ती घडत नाही आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे हं. की अगोदरच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत अजून आळशी अवस्था निर्माण होणे. हे तर ओवीसाठीच आहे. हा हे परफेक्ट. शेवटी कोणाची बहीण आहे हिची बहीण आहे तू. होय. पण मी माझी मुलगी ऐकलंय. आहे. चुका मग आपण हा पॉइंट बाबाला द्यायचा. नाही तो गेमच नाहीये हा मी गेम मध्येच नाही ठीक आहे ठीक आहे. तो पण मला येणार मग नाही दोघी नाही मग दोघी zero. नाही तो ठीक पण आहे 0. हा. तर आता नेक्स्ट म्हण विचारू तुम्हाला मी. हा ठीक आहे. हम्म आधी पोटोबा मग विठोबा. येस दीदीला बोल दे. लहान- अच्छा आधी ओवी असं थोडी सोपी आहे म्हण तर ठीक आहे. ओवी हम्म, सांगू शकतो. लहान मुलांना पहिले चालतंय. कामाची Good, good. पूजा नंतर नाही पहिले खाण्याची कामाची पूजा पूजा. नंतर कामाची पूजा. कामाची पूजा. ठीक आहे. हा बोल. पहिले पोटाचं जे काही पण आहे म्हणजे भूक लागली तर पहिले भूक संपायची नंतर काम संपायचं. नाही आधी पोटोबा मग विठोबा. तू म्हणच बोललीस.
काम नाहीये त्याच्यात. तू काय बोलली की आधी पोटोबा, हे बरोबर आहे की आधी पोटाचा विचार करायचा मग विठोबा, हा म्हणजे काय? मग काम करायचं नाही, रॉंग नाही, मग कामाची पूजा करायची. रॉंग. तू सांग. मला हाफ पण मिळायला पाहिजे. ठीक आहे, हाफ पॉइंट तुला. हाफ म्हणू शकतो आपण तिला, तर हाफ. तू स्टार्टिंग करेक्ट सांगितली, आता ही जे एंडिंग. पुढचं आहे एंड तो हा. करेक्ट सांगितलं तर हाफ पॉइंट दोघींना. आधी पोटोबा म्हणजे आधी पोटाच बघायचं आपलं भुकेचं, आणि हा. मग आधी नंतर विठोबा म्हणजे मेबी कामाचं देवाचं करायचं. करेक्ट. म्हणजे काय, आधी पोटाची पूजा हम्म. करा नंतर देवाची पूजा. म्हणजे सगळ्यात पहिले मग मला उठल्यानंतर फुल तुम्ही पण मिळायला पाहिजे. हा असं म्हणू शकता की सगळ्यात पहिले उठलं की भूक लागते तर आधी पोटाचा विचार करा मग देवाची पूजा करा. इन शॉर्ट असाच त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. हा, आता मग तंतोतंत सांगणार आहेस का तू? तंतोतंत हाच अर्थ हाच आहे. अर्थ आहे पहिले 2026 चा. पहिले पोट नंतर देवधर्म. मग तंतोतंत. मला तर फुल पण मिळायला पाहिजे. मी पूर्ण बोलले कारण नाही आपण हाफ 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 देऊया. म्हणजे दोघींमध्ये भांडणच नको. गुड. हाफ पॉइंट. मग आता तुझ्याकडे किती- शाबास. स्वरा तुझ्याकडे किती आहेत? 1 आणि हाफ. एकच point आहे. 1 आणि 1 हाफ. and half. 1 आणि अर्धा. आणि दीड. ओवीकडे दीड. दीड. नाही ग, दीड. दीड. ठीक आहे. हम्म. आणि आता चला नेक्स्ट पुढचं आंधळं दळतं कुत्र पीठ खातं. ही कोणती म्हणे भैया बापरे. नाहीये. आंधळं अवघड आहे. दळतं आणि कुत्र पीठ खातं. याचा अर्थ रुचितच सांगू शकते. हा. जर तुम्ही गिव्हअप केलं तर लगेच नाही नाही, हा परत एकदा बोल. ट्राय करायचं. हा, ओळी ट्राय कर. आंधळं म्हणजे दळतं जर आपण जास्त लक्ष नाही, म्हणजे जर आपण लक्ष नाही दिलं हा. तर काही म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे हिचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट आपण लक्ष नाही दिलं ती गोष्टी काही बिघडू शकते किंवा काहीतरी होऊ शकतं. कारण तू आंधळ्या शब्दावर असा अर्थ लावलाय का? हो, अर्थात. ठीक आहे, पण तसा अर्थ नाहीये त्याचा. तर तुम्ही जर का हारले असाल तर मी त्याचा अर्थ नाही नाही, मी नाही हारलो. मी लवकर हार नाही मान पटकन ट्राय परत. करू शकतो. परत मग कर ना ट्राय हा, तू. मी हा. सांगते परत. हा. आंधळं दळतं हा. कुत्र पीठ खातं. आंधळं दळतं, कुत्र पीठ खातं. अच्छा, कोणतं कुत्रं पीठ खातं? अगं मन आहे ती. कदाचित ते एंजल तर नाही. म्हणजे ए, हे जमलं का तुम्हाला? तुला हिची कुत्री एंजल आहे. डॉग पेट म्हणू भांडण. शकतो. पेट. हा, द पेटला काय बोलतात मराठीमध्ये? पेट नाही मराठीत काय बोलणार? पेटच म्हणणार. पाळीव प्राणी. पाळीव. हा, पाळीव. ठीक आहे. अच्छा, मला असं वाटतं ह्याचा अर्थ असा असेल की एखादी गोष्ट आपण करतो चुकीची, म्हणजे वाईट गोष्ट आपण करतोय आणि दुसरा बघणारा पण तो पण वाईटच आहे असं. म्हणजे चोरी करताना चोर बघतो असं काय वगैरे? नाही, असं नाही. नाहीये. पॉझिटिव्ह अर्थ. पॉझिटिव्ह अर्थ आहे. पॉझिटिव्ह पण कसा? हम्म. ती गोष्ट चुकीची किंवा काम चुकीचं केलं असा त्याचा अर्थ नाही कुठला. या म्हणजे पियू. याचं काही ठीक आहे, मी आता असं सांगू समजते की तुम्ही हारले हारलो आहात. आहे. कारण तुम्ही तिघांनी एक एक प्रयत्न केलेले आहेत. हो. काशवी सांगू शकते? नाही, काशवी तुला येते? नाही, नाही. ती छोटी आहे. पियू आहे छोटा. ठीक आहे. आता ह्याचा तंतोतंत अर्थ ऐका. तर त्याचा तंतोतंत अर्थ हा आहे की काम करावे एकाने आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. अच्छा. आंधळ काय करतो? दळतो. आंधळ्याला तर दिसत नाहीये. त्याने अच्छा. कष्ट अच्छा. खूप घेतले. त्याने तर ओके. खूप कष्ट घेतले. त्याने तर खूप पीठ दळून खूप पीठ जमा केलंय आणि कुत्रा ते पीठ खाऊन गेला. म्हणजे काय थोडक्यात की तुम्ही काम करताय पण तुमचा हम्म. फायदा कोणतरी दुसरंच घेते. अच्छा. ठीक आहे. तर आता दोघी पण सेम मार्कांवरती आहे. हा. हिला 1.5 पॉइंट आहे हा, स्वराला आणि ओवीला पण 1.5 1.5 पॉइंट आहे. मग आता मी काय करते, एक टाय ब्रेकर म्हण घेते. हम्म. ती म्हण ज्याला पण येईल तो विन होईल. नाही आली तर दोघींना पण आपण जे पण काही आपण जे बक्षीस विनर. ठेवलंय ते देऊन टाकू. ठीक आहे. चला आता मी म्हण सांगू तुम्हाला. हो. ओवी आणि स्वरा नीट म्हण ऐका. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. आंधळ्या आणि बहिऱ्याची गाठ. हम्म. आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे घुंगा. म्हणजे काही आंधळ्या पण बहिऱ्याची आपण गाठ. जास्त टाइम नाही ठेवायचा. नाही, आता हा. कारण time मला आहे असं सगळे. कोण मला दोघी लोक माहितीये का? काउंटिंग स्टार्ट करते. आंधळ्या 10, बैलाची गाठ. 9, 8, 7, म्हणजे 6, 5, 5, म्हणजे 4, एकामेकांशिवाय राहू शकत 3, नाही पण एकत्र पण नाही 2, राहू शकत. 1. एकच चान्स ठीक आहे. आता. आता वेळ संपली. आता स्वराला एकदा विचारूया. ती काय हा. म्हणजे ओवीला एकदा विचार. जर रॉंग असेल तर मी डायरेक्ट आन्सर सांगणार. ए, मला पण विचार ना. ठीक आहे. हा. स्वरा. म्हणजे एकामेकांचं जमत नाही पण एकामेकांशिवाय राहता पण येत नाही. ती वेगळी म्हणे. तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना.
तर ती- स्वरा पण सेमच वाटत. चान्स गेला नाही. हा हम्म. ओवी न काय बोलता फ्रेंडशिप नाही, हे पण अर्थ नाहीये त्याचा. बाबा लास्ट चान्स. आंधळा आणि बहिराची गाठ म्हणजे गुंगा. म्हणजे गुंग. एक मिनिट, तू बोलतोस कसं आहे? अरे बापरे, खूपच अवघड आहे. बाबा आंधळा तुझा पण बहिरा- जास्त वेळ नाही. ठीक आहे. 5 तर 4 आता- 3 2 बाबा गेम मध्ये नाहीये ना. हा मी गेम मध्ये नाहीये. तर आता ह्याचा हे पाच. एक्झॅक्ट, आता नीट ऐका, ह्याचा एक्झॅक्ट जो अर्थ आहे तंतोतंत तंतोतंत अर्थ आहे 2026 चा सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द. महत्वाचा शब्द. तर हा जो तंतोतंत ह्याचा जो अर्थ आहे तो ऍक्च्युली ह्या दोन स्पर्धकांसाठीच लागू होतो असं हम्म. मला आता वाटतंय. एक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होणे. म्हणजे थोडक्यात काय, ही जी म्हण आहे याला हे जे दोन स्पर्धक आहेत हम्म. ते बरोबर मला असं वाटतंय की सूट होतात. काशीची डिस्टर्ब असं नाही म्हणणार मी करते. की ते केपेबल नाहीयेत किंवा ते असमर्थ आहेत, पण तेच झालं, ह्या दोघींनाही मराठी म्हणी तितक्या आल्या नाहीत जेवढ्या यायला पाहिजे. म्हणजे काय, दोन असमर्थ व्यक्ती एक काम करण्यासाठी एकत्र येणे, यालाच म्हणतात आंधळ्या आणि बहिऱ्यांची बहिऱ्यांची गाठ. गाठ. तर कळलेलं आहे. मग ओव्हर टू यू. चॅलेंज संपलेलं आहे हो. आणि आपण ते जे गिफ्ट गिफ्ट सेलिब्रेशन, जसं हिलाही 1.5 मार्क आहे, हिलाही 1.5 मार्क, मग जो सेलिब्रेशन जे आहे ते या दोघांमध्ये दोघींना होणार. वाटून देणार तुम्ही. वाटून हा ठीक आहे, ठीक आहे. अर्धा अर्धा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा कमेंट्स मध्ये आम्हाला. आणि कशी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलचं नाव काय आहे? ओवी. ये बाय. बाय.